श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। तर स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी सुंदर कथा घेऊन आली आहे। तर कथा आहे एका हरीणची। एक हरीण असतं, ते पाणी पिण्यासाठी जंगलात जाते। जंगलात गेल्यानंतर तिला म्हणजे खूप दूरवरती जाते, तिला पाणी मिळत नाही। ती खूप पाणी इकडे तिकडे शोधते, पण तिला काही लवकर पाणी मिळत नाही। पाण्याच्या शोधामध्ये ती खूप दूरवर जंगलामध्ये निघून जाते। एका ठिकाणी तिला पाणी दिसतं। पाणी दिसल्यानंतर ती खूप खुश होते की मला आता पिण्यासाठी पाणी मिळालं। ती विचार करत त्या पाण्याजवळ जाते। पाण्याजवळ गेल्यानंतर ती इकडे तिकडे बघते, पण तिचं लक्ष डाव्या बाजूला जाते। डाव्या बाजूला एक शिकारी उभा असतो, जो तिची शिकार करण्यासाठी तिथं उभा असतो। आणि जो दुसऱ्या बाजूला बघते, तर दुसऱ्या बाजूला जंगलामध्ये एक वाघ असतो। दोन्हीही बाजूला म्हणजे एका बाजूला शिकारी उभा असतो आणि दुसऱ्या बाजूला वाघ उभा असतो। तो वाघ उभा असल्या कारणानं ती आता कुठे जाणार, तर ती तिच्या समोर नदी असते, ती पाण्यामध्ये पण पडू शकत नाही। आणि पाठीमागे बघते, तर पाठीमागे जंगलामध्ये आग लागलेली असते। चारही बाजूनी तिच्या संकट आलेलं असते। ती विचार करते थोडा वेळ, ती म्हणते आता मला नाहीतरी इकडे गेली तरीही मला वाघ खाणार आहे, नाहीतरी शिकारी पण आहे आणि पाणी आहे, चारही बाजूनी माझ्या संकट आहे, तसं पण मला मरायचंच आहे। पण मग मी ज्या कामासाठी मी आली आहे ते काम मी करूनच जाते ना। मग असा ती विचार करते। विचार केल्यानंतर ती पाणी पिण्यासाठी जाते आणि पोटभर पाणी पिते। पण अचानक होते असं की आभाळ गरज पाऊस पडायला सुरुवात होते। पाऊस पडताच आग विझते। जी जंगलात आग लागलेली असते ती आग विझते। जोरात पाऊस पडल्यामुळे शिकारीचा निशाणा चुकतो आणि तो वाघाला लागतो। वाघ सुद्धा शिकारीच्या मागे धावत जाते। आता जी हरीण असते, त्या हरीणची जी शिकार करण्यासाठी वाघ आणि शिकारी आलेला असतो, पण निशाणा चुकल्यामुळे वाघ त्या शिकाऱ्याच्या मागे लागतो। आग पण विझून जाते। हरीण हे बघून, सर्व बघून आनंदी आणि खुश होते। तर या छोटीशी कथा आहे। या कथेच्या माध्यमातून आपल्याला एकच शिकायला मिळतं की कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये चारही बाजूनी संकट येतात आणि आपण घाबरतो। कितीही संकट आले तरीही आपल्याला घाबरायचं नाही आणि शांततेनं 2 मिनिटं विचार करायचा की याच्यातून मार्ग कसा निघेल, हा विचार करायचा। आता हरीणचं बघा, ती ज्या कामासाठी आली होती ती काम करायलाच गेली, म्हणजे पाणी पिण्यासाठी गेली। तर तसंच आपल्याला सुद्धा करायचं आहे। संकट येतात आणि जातात, पण त्या संकटातून मार्ग आपल्याला शोधायचा आहे। न घाबरता आपल्याला त्या संकटातून बाहेर पडायचं आहे। तर स्वामी भक्तांनो, ही छोटीशी कथा आहे, तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन कथेसोबत। स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, ही स्वामी चरणी मी प्रार्थना करते आणि आजची कथा इथं थांबवते। श्री स्वामी समर्थ।